मालवणमध्ये आकाशातून घरावर कोसळलेल्या रहस्यमय बर्फाच्या तुकड्याचा हा एक जलद आढावा. भर उन्हात सिंधुदुर्गातील एका घरावर अचानक 5 किलोचा बर्फाचा तुकडा कोसळण्याने गावकरी आणि प्रशासन कसे चक्रावले आहेत याचा हा रंजक प्रसंग. तर यातील पहिली आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हा प्रत्यक्ष प्रसंग. विचार करा, तुम्ही शांतपणे घरात बसला आहात आणि अचानक छप्पर फाडून तब्बल 5 किलोचा बर्फाचा गोळा थेट एखाद्या अश्नीसारखा खाली आदळतो, तर तुमची अवस्था काय होईल? अगदी असंच काहीसं शुक्रवारी दुपारी देवली गावात विजय देवलकर यांच्या घरासोबत घडलं. या धडकेने त्यांच्या घराची कौले आणि लाकडी रीप अक्षरशः तुटून पडली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेचा हवामान. पाऊस किंवा ढगांचं कोणतंही नामोनिशाण नसताना चक्क कडक उन्हात हा प्रकार घडलाय. आता तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की कडक उन्हात आकाशात एवढा मोठा बर्फाचा गोळा तयार तरी कसा होऊ शकतो? हा निसर्गाचा नियम मोडणारा चमत्कार आहे की आणखी काही? अर्थात तज्ज्ञांच्या मते ह्यामागे मेगा क्रायोमेटिओर्स किंवा उंचावरून जाणाऱ्या विमानातून गळलेला बर्फ अशी काही शास्त्रीय कारणंही असू शकतात. आणि शेवटी यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी देवलीचे सरपंच श्याम वागकर यांनी प्रशासनाला विनंती केली आहे. पण यातली सर्वात कमाल गोष्ट कोणती माहितीये? संशोधनासाठी हा बर्फ नेमका कसला आहे हे तपासण्यासाठी देऊलकर कुटुंबाने तो बर्फाचा तुकडा चक्क त्यांच्या फ्रीजमध्ये जपून ठेवलाय. एखाद्या CID अधिकाऱ्यासारखी पुरावा जतन करण्याची गावकऱ्यांची शक्कल खरोखरच भारी आहे, नाही का? भर उन्हात छप्पर फाडून आलेल्या या 5 किलोच्या बर्फाने निसर्गाचं एक नवेच रहस्य प्रशासनासमोर आणि आपल्या सर्वांसमोर उभे केले आहे.